सॉरी, तुम्हाला न विचारता आत आले. त्यात विचारण्यासारखं काय? यू आर वेलकम. बोला. तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोला. आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मुद्द्याच बोलते. तुम्हाला जशी शीतल पाहिजे तसं मला अजिंक्य पाहिजेत. आपण एवढे प्रयत्न करून बी व्हायचं तेच झालं. अजिंक्य भरती झाले. बोला, आम्ही ऐकतोय. बोला. शीतल काय तुम्हाला भेटेलच हो. मम्मी पण प्रयत्न करते त्यासाठी. पण माझं काय? होणार, ते बी होणार. आपण बोलू या विषयावर. चर्चा पास झाल्या, काहीतरी ऍक्शन व्हायला पाहिजे. एवढी काय गडबड आहे? गडबडीत कामं नीट होत नाही. मला फक्त काम होण्याशी मतलब आहे, आणि त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. आणि तुम्हाला बी माझी मदत लागणार आहे. करू की. आम्ही कुठं नाही म्हणले, पण एका वेळी एक काम करा. आता आम्हाला सत्काराला जायचंय. अहो, पण तुम्ही गेल्याशिवाय सत्कार नाही होत. म्हणूनच निघालोय. आता तुमच्या आज्याचा पण सत्कार आहे. एक काम करा, तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलोच. मी जाते पुढं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण जर एकमेकांची मदत केली नाही तर आपल्या दोघांच्या बी आयुष्याच्या गाड्या पुढे जाणार नाहीत. टॅलेंट. अरे पोरगी तर आईच्या वर्तन निघाली. हिच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजते. भैया, आजा सैन्यात चाललाय म्हणून डोकं हल्लंय. पण आजा सैन्यात जाणार हे आपल्यासाठी लई चांगली गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. टॅलेंट. करे करे करे. चला सत्काराला जाऊ. चला. अजिंक्य शिंदे. तुमचं नाव आता बदललं पाहिजे. फौजी अजिंक्य शिंदे. काही म्हणा आजा, शेवटी तू करूनच दाखवलं. इंडियन आर्मी जिंदाबाद. थँक्यू. अरे ते जाऊ दे, तुझं अभिनंदन करायचं राहिलं. अभिनंदन अजिंक्य शिंदे. तुला बी अभिनंदन. तुझ्या अभिनंदनाची मला गरज नाही. मी जिंकतच असतो, ते पहिल्या फटक्यात. 3-3 वेळा ट्राय करायची गरज नाही लागत आम्हाला. काय आजा रोजच्या पेक्षा आज लई भारी दिसते. शितली म्हणत असेल काय अवतार करून आलाय. तिनं दिलेला शर्ट घातला नाही म्हणून चिडली असेल. आजा नक्कीच म्हणत असणार, कसला ड्रेस घालून आली.
शीतली आज लय भारी दिसते. ही माझ्यासाठी एवढी नटून आली का काय? पण ह्यो सारखा माझ्याकडे का बघतोय? सारखं शीतलीकडे बघायला नको, नाहीतर उगाच कोणी म्हणायचं हा हिच्याकडे का बघतोय. बघून घे. घे बघून. आत्ताच बघून घे. आपल्या गावाला, गावातल्या सगळ्यांना अगदी डोळं भरून बघून घे. म्हणजे अरे भरती होणार ना तू, हा, आर्मीत. हो, आता तू ट्रेनिंगला जाणार. ट्रेनिंग झालं की तुझं पोस्टिंग होणार. पुन्हा काय माहित, ही माणसं बघायला भेटतील न भेटतील. हा म्हणूनच म्हणलं आत्ताच जे काय बघायचं बघून घे. एकदा गेल्यावर पुन्हा किती मनात आलं ना तरी नाही बघता येणार. आजा, एवढा कसला विचार करतोय? अं, नाही काय नाही. आजा, फौजीचं मन कठोर लागतं. तू जरी इथनं गेला ना तरी आपले संबंध असेच घट्ट राहणार आहेत. हा देर यू आर. आम्ही आहे इथं. आम्ही काय गाव सोडत नाही. टेन्शन घ्यायचं काम नाही, बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही. फिकीर नॉट. तुझ्या सगळ्या जिवलग माणसांची काळजी घ्यायला मी आहे ना इथं. तू आता बॉर्डर सांभाळायची आणि आम्ही इथली माणसं. फिकीर नॉट.